करारे बापांनो साधन हरीचे धनी करणेचे करू नका जाने नो हे जन्म यमाची यातना ऐशिया साधना करा काही साधनाचे सार मंत्र बीज हरी साधनाचे सार मंत्र बीज हरी आत्मतत्व धरी तोची एक कोटी कोटी यज्ञ नित्य जानता नेम एक हरी नाम जपता घडे एका जनार्दनीनं घ्यावा संशय एका जनार्दनीनं घ्यावा संशय निश्चयसी होय हरिमुखे गाता हरपली चिंता त्याही माधुता जन्म घेणे पांडुरंगा करो प्रथम ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय ससंविद्या आत्मरूपा देवा तूची गणेशू सकलार्थमती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधाराजू आत्मरूप गणेशू केली स्मरण सगळे विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी करा रे बापांनो साधन हरीचे धनी करणीचे करू नका जाने नो हे जन्म यमाची यातना ऐशिया साधना करा काही आसू सेवेसाठी निवडलेला अभंग सकल संत श्रेष्ठ शांती ब्रह्मनाथ महाराज पैठणकर यांचा हरिपाठामधला नित्य पाठाचा वारकऱ्याच्या त्या पाठामधला आपण अभंग घेतलेला आहे सेवेकरता आणि आपल्याला सगळ्यांना मिळून संतांच्या शब्दाची सेवा करायची सगळेजण आपण सेवेकरता बसलेलो आहोत म्हणून संतांच्या शब्दाची सेवा करणं फार महत्त्वाचं आहे जीवाला जर सुखी व्हायचं असेल जीवाला जर त्याचं कल्याण करून घ्यायचं असेल तर त्यांनी संतांच्या शब्दाची सेवा केली पाहिजे कारण जीवाच्या शब्दाची सेवा करून जीवाचं कधीच कल्याण होणार नाही आणि आपल्याला सवय झालेली आहे इतर देहातल्या जीवाकडं शब्दच नाही शब्द फक्त मनुष्य योनीमध्ये आहे बाकीच्या योनीमध्ये ध्वनिरूप शब्द आहे ध्वनी काढतात नुसता तू त्या शब्दामध्ये वर्ण नाही शब्दाचे आपल्याकडं ध्वनी बी आहे आणि वर्ण बी आहे वर्णरूप शब्दानं आपल्याला एकमेकातल्या बद्दल जगातल्या बद्दल सगळ्या भानगडी बद्दल बोलता येतं एकमेकाच्या अंतकरणामध्ये भरता येतं एकमेकाच्या अंतकरणात दूषितलं असलेलं काढता बी येतं आणि चांगलं भरता बी येतं फक्त ही मनुष्य देहातच आणि मनुष्य देह ज्याला ज्याला मिळाला ते फार भाग्यवान आहेत
मग ते कोणत्याही वर्ण आश्रमातले असो, फार भाग्यवान आहेत. नाथ महाराजच वर्णन करतात भागवतामध्ये. ते म्हणतात मनुष्य देहाचे ज्ञानी सच्चित आनंद पदवी घेणे. इतर ज्या पदव्या आहेत का त्या जड पदव्या आहेत. त्या पदव्या जड असलेल्या जीवाला तारू शकत नाही. उलट त्या पदव्या करता मारू शकतात पण तारू शकत मरतात. त्या पदव्या भोगू भोगू नाही मारलं तरी मरतात. आणि ही पदवी अशी आहे, मारलं तरी मरत नाही. नाही न मरणच ध्यानात आल्याशिवाय राहत नाही. म्हणून सच्चित आनंद पदवी घेणे. कोणती पदवी? सच्चित आनंद. हे मराठीमध्ये शब्द आहेत आणि हे आपल्या कानावर आले नाही म्हणावा का आपला कान तिथपर्यंत गेला नाही म्हणावा, काहीतरी घोटाळा आहे नाही का. म्हणून संत आपल्या कानावर घालतात आणि सगळ्यांनाच कोणत्या शब्दानं संबोधन करतात. नाथ महाराज अभंगाच्या पहिल्याच काळी पहिल्याच कड्यामध्ये सांगतात. आपल्या व्यवहारातल्या जीवाच्या दृष्टीनं श्रेण्या आहेत काही काही माणसाच्या. काही खूप दर्जाचे माणसं आहेत, काही मध्यम दर्जाचे, काही त्याच्यापेक्षा खालचे, काही काही त्याच्याही पेक्षा खालचे. आपण समजिलेत मानलेत तशा नावानं संबोधनही करतो आपण. नाथाने ह्या शब्दामध्ये सगळ्यांना संबोधित करीत असताना सगळे एक्याच श्रेणीत समजलेत का लहान मोठ्या एक्या श्रेणीमध्ये लहान मोठे वर्ण भाग केलेत का? सगळ्यालाच म्हणले करा रे बापांनो का काही काहीला सगळ्यालाच म्हणले. ते अधिकारी आणि अधिकारी सगळेच अधिकारी नाहीत का अधिकारावर नाहीत, फक्त अधिकारावर नाहीत पण अधिकारी आहेत ना. ते अधिकारी कोणत्याही वर्णाचा माणूस तहसीलदार होऊ शकतो शिकल्यावर. असं काही ठरलेलं थोडंच आहे नाही का. तसं ज्याने ज्याने ध्यानात घेतलं ते अधिकारावर जाणारच आहेत. आणि पण बाकी सगळेच अधिकारी आहेत. बरं या पदवीचे सगळेच अधिकारी आहेत. म्हणून संत आपल्याला सूक्ष्म दृष्टीनं पाहतात, सगळीकडं पाहतात ते. आणि सगळेच आपण नाथ महाराजांच्या बापासारखी आहेत का? असतोन का? कसं काय लिहिलंय महाराजांनी नाही का? असतोल का आपण बरं त्यांच्या बापासारखे नाही का. म्हणून त्यांच्या बापासारखे आपण नसतो ना आपल्याला वाटत असेल, पण त्यांना वाटतं मात्र हे त्या लायकीचे आहेत. म्हणला संतांना संत आपल्याकडे बघत असताना वर्ण आश्रमाकडून बघत नाही, ते आपल्या चैतन्य स्वरूपाकडे बघून बघतात, बोलतात ते त्या स्वरूपाकडे बघून नाही का. बरं आपल्या माणसाच्या देहातल्याच चैतन्य स्वरूपाकडे पाहून का सगळ्या ब्रह्मांडातल्या
सगळ्या ब्रह्मांडातल्या चैतन्य स्वरूपाकडे पाहून संतांचं समर्पक बोलणं. तुकोबरा सुद्धा म्हणतात जीव आवगे देवा केलेला निश्चय आहे संदेहात्मक स्वतः बदल. तो संदेह त्याला नागवितो. त्यानंच केलेला का दुसऱ्याने? त्यानंच केलेला निश्चय त्याला घातक आहे. मी सकाळी मंठ्याला चाललो होतो तर एका गाडी मागं लिहिलेलं होतं नाव आपलीच गद्दार. खरं बरं अण्णा, मी खरं सांगतो तुम्हाला. काय लिहिलेलं होतं? आपलेच गद्दार. नाथ महाराज म्हणतात हे असन का नसन कोणाठो, पण आपणच गद्दार. कोणाबद्दल? आपल्याबद्दल. आणि संगत करायचं लायक आहेत का नाही वगे? जर हे स्वतःबद्दल जर गद्दार आहेत तर दुसऱ्याची गद्दार कहा करते नाही का? कसं लिहितात महाराज आहे का? म्हणून आपलेच आपण आपल्या समजुतीनं आपण परेशान आहे. परेशान व्हायसारखी कंडिशन नसून का असून महाराज इतका योग चांगला आहे आजचा नाही का? मनुष्य देह भेटलाय, कलियुगामध्ये भेटलाय, शरीर चांगलं आहे, श्वास चांगला आहे, इंद्रिय चांगली आहेत, खाण्यापिण्याची टंचाई आहे, परिधान करण्याच्या वस्त्राची सुद्धा काय आहे टंचाई आहे. एका काळामध्ये हे कहूर कधी फाटू नाही वाटत होतं. त्याला शिव दोरे भरू वापरलेत हे कपडे हे का? आणि आता भेटत नाही वाटतं का फाटत नाही वाटतं लवकर? तेव्हा भेटत नव्हतं ना आता फाटत नाही. वाट पाहते बदलायची तेव्हा काय समृद्धता आहे या वस्त्राची नाही का? लक्षात घ्या. चांगला सगळा अनुकूल काळ आहे. फक्त आपण एकच अवघड आहे आपलं, फक्त संतांच्या संगतीत राहत जात जावं. आता जीवाची संगत तर सोडता येणार नाही, जीवाच्या संगतीत व्यवहार करावा लागणार. पण लक्षात घ्या, जीवाच्या संगतीत राहणं सोडू नका, घरात दारातून बाहेर निघू नका, पण संतांचं ऐका आणि संतांचं सारखं समजूत करा आणि जगासारखी म्हणणूक करा. 2 कामं करता येतात आपल्याला ह्या मनुष्य देहामध्ये. किती कामं करता येतात? 2 कामं करता येतात. दर्जेदार समजूत करता येते आणि सगळ्या भ्रांत जीवासंग बी राहता येते. भ्रांतासारखं बोलायचं आणि संतासारखं समजायचं. जमन की नाही? हे जमू शकते. कोणाला? सगळ्यांनाच जमू शकतं बरं नाही का? म्हणले 2 कामं कसे करता येतील? अरे नाटकातले करीत नाहीत का? नाही का? आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं पात्र केलं एका नाटकामध्ये नाही का? मग आता पात्र केल्यावर ते शिवाजी महाराजांसारखंच दाब देऊन बोलत होतं का? भेद दाब देऊन बोलत होतं नाही का? दाब देऊन बोलत होतं ते. आणि दिवसा फिरताना मी सईबाईचा नवरा आहे, जिजाबाईचा पोरगा समजत होतं का? नाही. आकलीत माती पडली का आपल्या? पार्टात कसं बोलत होतं? दाब देऊन समजित होतं. कसं का बोलत होतं? समजित नव्हतं. समजित ह्या बाईचा नवरा का सईबाईचा? ह्या बाईचा समजित होतं आणि सईबाईचा म्हणत होतं. हे खरं आहे की नाही? असं म्हणत होतं ना असं समजित होतं. मग काय रोग आला का असं नाही समजायला आपल्याला? काय झालं नाही समजायला? अशी समजूत करता येत नाही का आपल्याला? करता येते. आणि ती लायकी आपल्यामध्ये आहे.
आपल्या मनगटात काय शक्ती आहे हे आपण ओळखलंच नाही. आपण आपल्या शरीराला डोळे भरून पाहिलंच नाही कधी. कुणीकडे पाहतो आपण? बाहेर पाहतो. सगळं लक्ष बाहेर आहे का आतमध्ये? आणि पाहायसारखा देह आहे का जग? देह पाहायसारखा आहे, जग पाहायसारखंच नाही. जोडीले रे तुझ आमोलिक आमोलिक रत्न जोडले रे तुझ. आमोलिक अशा प्रकारचं रत्न म्हणजे मनुष्य देह आहे आणि तो आपल्याला भेटलेला आहे. त्या माणसाच्या देहानं काय करता येतो? त्या माणसाच्या देहानं विक्षेप आणि मल घालवता येतं. लक्षात घ्या. पण आता विक्षेप मल कशाला म्हणा ते संत संग संग घोटाळ्यावर कळन का इकडं तिकडं मग कळन नाही का? आणि ते मल विक्षेप गेल्यावर काय होईल? हा, मल विक्षेप दोन दोष घातले आपण की सुख आणि दुःख कधीच होणार नाही. आणि दुःख कोणाला आवडतं बरं? आणि सुख कोणाला आवडत नाही? आणि हे दोन्ही झाल्याशी राहत नाहीत का? राहत नाहीत महाराज. दुःख निवृत्त करावं पण ते काही निवृत्त होत नाही. आणि सुख प्राप्त करायचे सारखे प्रयत्न पण ते काही प्राप्त होत. संतांचा ऐका, मल दोष आणि विक्षेप दोष घालवले की कोणता बी माणूस असो याच्यातला मुळीच त्याला दुःख स्पर्श करणार नाही. दोन दोष घालवले की सुख आणि दुःख होणार नाही. आपल्याला वाटतं व्यवहारातली परिस्थिती जर चांगली हाताळली आपण तर दुःख होणार नाही, सुख जाणार नाही. कोणी नाही ठरवलं व्यवहारातल्या चांगल्या कंडिशनलाच आपण चांगली कंडिशन समजवली का नाही बरं? सुख दुःख त्याच्यात नाही वाटतं. अरे आपण इतके भ्रमटल्यासारखं वागतो. आपलं कसं वागणं हे आपण तपासलंच नाही तर नीट कसं होतो ना? आपण आपल्या वागण्यात काय चूक व्हायली हे तपासलं जर आपण तो आपल्या लक्षात येईल. आपण दुसऱ्याला तपासितो नाही तर मग बाहेर कुठंतरी पाहतो. साधू संतांनी जागोजाग वचन लिहून ठेवली. तसं आता ह्या सरकारने काय केले? राजमार्गानं पूल आला की पाटी, पुलावर फरशी आल्यास पूल वलंडू नका. फरशीवर पाणी आले. आणि मी कशावर म्हणलो? मग पुलावर म्हणलो का? पुलाच्या फरशीवर नाही का? म्हणून त्यांनी सांगितलंय. पण आता त्याचं पाटीकडे लक्ष आहे का पाण्याकडं? त्याचं पळण्याकडे लक्ष आहे. पाटी पाहत नाही, पाणी पाहत नाही. पुढं वळण आलं की वळणावर लक्ष लावलेलं राहते. पाटी राहते की धोक्याचं वळण आहे, वाहने सावकाश चालवा, ते त्या पाटीकडे पाहतच नाही. तसं संतांनी जागोजागी खुणा करून ठेवल्या. म्हणून नेहमी ज्याला सुखी जीवन जगायचं ना, दर्जेदार जीवन जगायचं ना, त्यानं संतांच्या संगतीमध्ये संतांचे संगती मनोमार्ग
जायची वेळ ऊसाचं वाहन मधात येते अडवून रस्ता असतो कमी माणसाला साईडनं घेता येत नाही पुढं जाता येत नाही. काल महाराज मी त्या शिवणगिरीला चाललो शेवलीहून निघल्यावर अन्नाला रस्ता 2 ट्याल्याचं ट्रॅक्टर मीठ मधात आलं मोठ्या घरचं ट्रॅक्टर साईड बी घेता येत 2 ट्याल्याचं ट्रॅक्टर साईड बी घेता येणार. माझ्या गाडीला हरण नाही ना आपल्या गरीबाच्या हरणाला कोण मोजतंय नाही का. छटपट प्रमाण घेतलं पाहिजे चटकन निघून गेलं पाहिजे. असं गबाळ्याने म्हणल्यावर अरे सशाच्या माग असं माथार पुत्र लागलं का अगोसन करा पटकन म्हणून मोकळं झालं पाहिजे. विक्षेप नाही झालं. काय चाललं होतं तुम्ही आपलं संतांच्या संगतीमध्ये नाही का. काय विषय चालला होता काय चालू कीर्तन चालू होतं असं वाटतं नाही का. नाही का जागोजाग पाटे लाव नाही का. पाटेच्या पुढे गेला असतो तरी पण रस्त्यावर आनंद नाही का. मन लक्षात ठेवा चटकन ध्यानात घ्यायचं वेळ जास्त वेळ नाही. आणि आपल्याला तर महान ठेवा सापडलेला आहे. मनुष्य देह म्हणजे त्याच्यासारखं कोणतीच योनी त्याच्यासारखी इतकी दर्जेदार नाही. त्या मनुष्य देहातल्या जीवामध्ये संताची संगत न करता बऱ्याचशा गोष्टी कळलेल्या असतात. संताची संगत न कळता स्वरूप पदार्थ अरूप पदार्थ सूक्ष्म स्थूल याचं बरंच आपल्याला ज्ञान असतंय नाही का. सांगा ना ह्या मृदंगाचा ध्वनी हा सूक्ष्म आहे का स्थूल आहे. पहा हा मृदंगाचा ध्वनी रोज ऐकणारे माणसं म्हणाले सूक्ष्म आहे. कुठले पोथीतले मग आता हे पाथीतले काय म्हणते कोण आठव. हा ध्वनी स्थूल आहे सूक्ष्म नाही अरूप स्थूल आहे रूप नाही त्याला. ध्वनी कोणाकोणाला ऐकू येईना सगळ्यांना ऐकू यायला. रूप नसलेला का असलेला रूप नसलेला ध्वनी सगळ्याला ऐकू याला नाही का. आता नुसतं ऐकू याला का तालस्वर बिघाडायला बी कळायला. तारस्वर नीट करता येत नाही का बिघाडायला कळत नाही. नीट नाही करता येत म्हणजे याला कोणतं नीट का नीट बी होत नाही. एक तर नीट करता येत नाही आणि नीट बी होत नाही आणि दुसऱ्याला आधी ढो देत नाही. म्हणून हो सगळ्याला कळलं नाही हा ध्वनी अरूप आहे स्थूल आहे. आणि स्थूल अरूप ध्वनी सगळ्यांना कळायला. न दिसणारा मृदंग दिसलाय वाजणारे दिसलेत पण ध्वनी दिसला का दिसला नाही का कळाला नाही. कळाला पण न दिसून कळाला का दिसून. अरे किती मोठी शक्ती आहे तुमच्या आमच्यामध्ये नाही का. न दिसून ध्वनी कळाला न दिसून ध्वनी कळाला मृदंग दिसून कळाला आणि ध्वनी न दिसून कळाला. स्थूल स्वरूपाचा बरेचसे पदार्थ काही स्थूल आहेत काही स्वरूप आहेत काही अरूप आहेत काही स्थूल आहेत काही सूक्ष्म आहेत. आणि हे सगळ्या पदार्थाचं आपल्याला ज्ञान आहे पण आपलं काम सगळं भांबवल्यासारखं झालेलं असल्यामुळं पण पदवी फार मोठी आपल्याला मनुष्य देह भेटलेला आहे. मग ते मनुष्य देहाकडं बघून संत आपल्याला सांगतात आपल्याला धावता भावातलं घ्यायचा एका तासामध्ये आवरलं पाहिजे नाही का. म्हणून नाथमारा सांगतात बाबा सगळ्याला बापाची पदवी दिली बापाची संज्ञा दिली. बापासारखे आहेत का हा तेवढी शक्ती आहे तुमच्यामध्ये. आणि संत जीवाकडून जीवाला पाहतात पण देव म्हणून पाहतात. कारण जीव देव आहे. जीव शरीर कधीच नाही. कधी शरीर समजतो का शरीर हे जीव थोडं तरी ध्यानात घ्या भल्या माणसं. कशा करता हे एवढं खटपट करायला कशा करता पंक्ती द्यायला कशा करता देव करत आपण जरा तरी ध्यानावर घ्या जरा तरी वाटावर या नाही का. एवढं करून जर आपण खालीच येत म्हणल्यावर किती खाली येत आपण आपला हिशोब जर पाहिला तर किती खाली येत हे पाश्वातिकाला कळाल्यावर काय म्हणले असते ते आपल्याला त्याला कळत नाही. म्हणून लक्षात ठेवा. म्हणून अशी एवढी शक्ती आपल्यामध्ये आणि ती तुम्हाला सांगतात नाथ महाराज सगळे साधन करतात त्यांना साधन इंद्रिय अंतकरण भेटलेलं आहे ते साधनाच्या स्वरूपात मिळालेलं मटेरियल आणि ते वापरतो आपण अनाठाई. आणि कोण कोण वापरायले अरे क्लास 1 अधिकारी सुद्धा वापरायलेत म्हणा.
शेतकरीच वापरायले का मजूरदार वापरायले का मोठमोठ्या पदव्या हातात घेऊन शनी एवढा बारदाना कुठं वापरले ज्याच्यात फळाच्या माईचा पत्ता, ज्याचं स्वरूपच सिद्ध होत नाही, ज्याचं स्वरूपच सिद्ध होत नाही त्याच्याकरता वापरायले हो. काय सांगा तुम्हाला, रात्रंदिवस डोळे फोडायलेत महाराज, एवढं उभा विषय त्याच्यामध्ये घालायलेत. आणि आमच्या संतांनी सांगून ठेवलंय, आणि ते कीर्तन झालं की झोपते चक्री म्हणते तर सकाळी पुन्हा भजनाला उठत 4 वाजता उठत आमचे वारकरी. आणि 4 वाजता उठून शनी काय म्हणतात ते संतांचे आणि असणाऱ्या खुणा गातात. धनदारा पुत्र उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवा व्यथा जन्माच्या, धनदारा पुत्र जन, बंधू सोयरे पिशून, सर्व मिथ्या हे जाणून, शरण दिघा देवा. कोण ऐकलं असं होय, ऐकलं असन का ऐकल्यासारखं केलं असन रे, खरं बोला. ऐकल्यासारखं केलं का ऐकलं, आणि बायका पोराचं ऐकलंच का ऐकल्यासारखं केलं, ऐक सवय नाही तुम्हाला. कोणाचा जीव लावून ऐकता बरं, संताचं का बायकाचं, नाही का. ज्याला बाय काय त्याला चटकन पटत, नाही का. संताचं जास्त जीव लावून ऐकतो का बायकाचं. ज्याला बायकाने ते मुकाड्या भेटलीत बिचारी, नाही का, नाही का. म्हणून लक्षात घ्या, किती जीव लावून ऐकावं लागतं आपल्याला, नाही का. एवढं जीव लावून ऐकतो आपण, तितकं जीव लावून जर संतांचं ऐकलं, जर तो बायका सोडायच्या नाही, घरदार सोडायच्या नाही, आणि कसली बी कंडिशन असू द्या गळ्या प्रपंचाची, दर्जेदार जीवन जगता येईल. मायबाप कोणाला बी त्याच्यातल्या कोणाला जगता येईल, कोणाला बी जगता येईल, एवढी शक्ती आहे आत्ता. आणि ह्या शक्तीचा उपयोग केल्यावर तुम्हाला याच्यात पुन्हा काय भरत टाकावं लागेल, काय भरत टाकावं लागेल तुम्हाला. दर्जेदार जीवन जगण्याकरता कोण लागल, आणि कोण वाचूनही दर्जेदार जीवन जगता का कोणी असलं तर. व्यवस्थित ऐका, फक्त ध्यानात ठेवू नका, रोज हा आपल्याला ऐकायला, नाही का. कशानं काय लागेल दर्जेदार जीवन जगायला. महाराज नेहमी उदाहरण घेतात, गुळाला एकदम गोड राहण्याकरता कोणाला जवळ धरावं लागेल, का शिर्याकडे गेल्यावर जरा बरा राहील तो, का तो बासुंदीकडे गेल्यावर त्याचं बरं राहील, का जिलेबीकडे गेल्यावर गुळाचं बरं राहील, कुणीकडे गेल्यावर बरं राहील. बरं कोणाचं, गुळाचं. अरे ढेकूळ कुंकड पळायला हे कोण, गुळाचं ढेकूळ जिलाबीकडे पळत सुटला. अरे तू ह्यामुळे जिलाबी गोड रे धन्या, तुला जिलाबी गोड लागेल का, तू ह्यामुळे ती कोणाला बी गोड लागायली.
ह्यामुळेच ती कोणाला बी गोड लागायली. हे गुळाच्या ध्यानात नाही का जिलेबीच्या? गुळाच्या ध्यानात नाही. इतकं महाराज सोपं सांगतात. असं स्वरूप गुळासारखं गोडपणा, असा तुमचा सत्यपणा तुमच्या अंगाचा असलेला तो सत्यपणा ध्यानात घ्या. आणि सत्यपणा तुम्ही ध्यानात, स्वरूप तुम्ही आहात. तुम्हाला फक्त सत्यपणा ध्यानात घ्यायचंय, कमवायचं नाही. स्वरूपच हे ते आपलं. सत्यपणा कमवायचा का आपलं स्वरूप आहे? स्वरूप आहे ते. आता ते स्वरूप आपलं समजतो आपण काय? हे पहा, आता कीर्तनात सुद्धा ह्या स्वरूपानं गौरव केल्यावर खुश राहतो का? त्या कोणत्या? ह्या स्वरूपानं. आणि त्या स्वरूपानं गौरव नाही केला तरी सगळ्याचाच व्हालाय का? काही काहीचा व्हालाय? सगळ्याचा व्हालाय. गौरव करायची काही नाही, गरज नाही. नाहीतर मग इथं विशेषत्वानं जे काही आहेत त्यांचं वर्णन करावं लागतं. गायनाचार्याचं, वाजवणाचार्याचं, कीर्तन करणाऱ्याचार्याचं नाव घेतल्यावर त्याला बरं वाटतं, नाही का? नाही नाव घेतल्यावर बरं वाटतं. काहीच घेतलं काहीच ना घेतलं तर मग तर जास्तच आभाळ येतो. भयानक परिस्थिती. अरे आमचे संत सगळ्यांचंच वर्णन करतात. ऐकणारे जर नसतील तर काय करतील? गाणारे तरी, सांगणारा तरी कोणाला सांगन? महाराज नेहमी सांगतात, आपण सगळे मिळून संतांची सेवा करायलो. काय एकटा महाराज करायला? सगळे मिळून सेवा करायला संत. आणि आता इमानदारीने जर सेवा केली तर एकाचा अभंगात कळन का एका सप्त्यात? एका अभंगात कळू शकतो. महाराज म्हणतात, अरे 2 शब्दानं बाईनं ध्यान देऊन ऐकलंय. किती शब्दात? 2 शब्द.